लग जा गले के फिर ये हंसी रात हो न हो, शायद फिर इस जन्म मुलाकात हो न हो, लग जा गले. मदन मोहन साहेबांची ही रचना होती. आपण खूप वेळा हे गाणं ऐकतो, पण या गाण्यात एक तीनची मजा आहे बघा. यात काय काय तीन वेळा येतं हे तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की आपल्या संगीतकारांनी किती सुंदर प्रयोग केलेले आहेत. लग जा गले हे तीन वेळा आलं. याचे पीसेस जे आहेत गाण्याचे त्यातही तिहाई आहे. तररररर 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 ता. अशी तीनचे पडसाद या गाण्यात येत राहतात. इतकंच नाही तर स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर ह्या स्वरसम्राज्ञी का आहेत याचंही उत्तर या गाण्यात आपल्याला शोधता येतं. लताबाई त्यांच्या आवाजाचे लेयर्स वापरत असतात. पडदे होते त्यांच्या आवाजाला. म्हणजे नेमकं काय बघा, हा जो आत्ता माझा आवाज आहे तुमच्याशी बोलताना हा एक पडदा आहे. हां, लक्ष देऊन ऐका. हा आत्ता जे बोलते मी तो एक पडदा आहे, त्याच्या मागे एक पडदा आहे आणि हा पण एक पडदा आहे. हा आवाज आणि हा आवाज असे तीन आवाज आपल्याकडे असतात, पण आपल्याला ते जाणवत नाही आणि सामान्य माणसाला त्याची आवश्यकता भासत नाही. ज्याला गायचं आहे त्याला मात्र ती आवश्यकता भासते. तुम्ही म्हणाल ह्याचा काय उपयोग? हे गाणं लताबाईंच्या आवाजातलं ऐका. आणि मी नेहमीच सांगते की माझं ऐकू नका, ओरिजिनल ऐका. मी फक्त एक माध्यम आहे तुम्हाला समजावून सांगणारं. लग जा गले के फिर, इथे सतत तीन पडदे आहेत. मध्येच एक पडदा मधला बाहेर येतो, एक आतला आवाज येतो आणि एक फुल थ्रोट जेव्हा लागतो, पूर्ण अवकाश लागतो, आकार लागतो, तो सगळ्यात पुढचा पडदा आहे. बघा, लग जा गले के फिर ये, बारीक झाला आवाज. आता हसी रातला मोठा होईल. हसी रा, हा सगळ्यात मोठा आहे, हा सगळ्यात पुढचा पडदा आहे. आता रात म्हणताना बारकाईने ऐका, तुम्हाला खूप मजा येणार आहे आणि हे तत्व तुम्ही सगळ्या गाण्यांमध्ये तुम्हाला सापडणार आहे. हसी रात म्हणताना रा हे ओपन आहे अक्षर आणि त मात्र मागच्या पडद्यावर गेलंय. हसी रात त, 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 हो ना, शायद, बघा शायद कुठे गेला? मागच्या पडद्यावर. शायद फिर इस जन्म में मुलाकात हो न हो, लग जा गले. हे असे आवाजाचे लेयर्स असतात आणि हे वापरूनच फिल्म म्युझिक असो, सुगम संगीत असो, यात भाव प्रकटीकरण जे आहे ते यामुळे येतं. आता या सगळ्याची मुहूर्तमेढ आज आपलं चित्रपट संगीत ह्या गुणांमुळे अख्ख्या जगात सुप्रसिद्ध आहे. अभ्यासलं जातं, त्याच्यावर काम केलं जातं, संशोधन केलं जातं. कशासाठी? कारण अतिशय युनिक असं हे फीचर हिंदी चित्रपट संगीताचं आहे, ज्याची मुहूर्तमेढ केव्हा रोवली गेली ह्याचं एक क्विक आपण
त्याचा एक फील घेऊया की राजा हरिश्चंद्र 1913 सालचा हा मूकपट होता, दादासाहेब फाळके यांनी निर्माण केला. त्यानंतर पहिला बोलपट आला तो 1931 साली आला, आलम आरा. आणि पहिलं जे प्लेबॅक आहे ते यायला 1935 साल उजाडावं लागलं. धूप छाव नावाचा सिनेमा आला, ज्यात पहिला पार्श्वगायन केलं गेलं. तोपर्यंत तुम्ही वाचलं असेल, ऐकलं असेल की गाणारा हाच नट असे किंवा नट जो आहे त्यालाच गायला लावलं जाई. त्यामुळे त्याला गाण्याचं अंग असो वा नसो त्यांनी गायलंच पाहिजे. आणि त्याला चाल शिकवणारा संगीतकार हार्मोनियम घेऊन त्याला चाल शिकवत बसलेला असे, म्हणून संगीतकाराला बाजा मास्तर म्हटलं जाईल. संगीतकाराला संगीतकार किंवा कंपोजर हे फार नंतर आलं. त्याच्या आधी बाजा मास्तर. का? तर बाजा म्हणजे हार्मोनियम, हार्मोनियम घेऊन तो चाल शिकवतो म्हणून तो बाजा मास्तर. आपलं जे चित्रपट संगीत आहे ते कुठून कुठून आलं? तर शास्त्रीय संगीत आहे, नाट्य संगीत आहे, लोकसंगीत आहे, पाश्चात्य संगीत आहे, कव्वाली आहे, रवींद्र संगीत आहे. ह्या सगळ्यातून निर्माण झालं ते आपलं चित्रपट संगीत. आणि आपल्या संगीतकारांनी ह्या सगळ्यातून काय काही गोष्टी घेतलेल्या आहेत. याचं कारण असं की चित्रपट संगीताला कुठल्याही प्रकारचं बंधन मान्य नाही. अमुक रागातच गाणं बसलं पाहिजे, रागाच्या बाहेरचा स्वर घ्यायचा नाही, असं कुठलंही बंधन चित्रपट संगीताने स्वतःवर घालून घेतलं नाही. ह्याचं कारण काय असेल असं तुम्हाला वाटतं? याचं कारण एकच आहे की चित्रपट संगीत हे एका फार मोठ्या व्यवसायाचा भाग आहे. इंडस्ट्री म्हणतो आपण. शेवटी हरिश्चंद्राची फॅक्टरी असा सिनेमा का काढला गेला? फॅक्टरी का म्हटलं गेलं त्याला? कारण तो एक उद्योग आहे, इंडस्ट्री आहे. इंडस्ट्रीचा पहिला नियम आहे की जे चालतं, जे विकतं तेच निर्माण करायचं. मग निर्माण करायचं ते विकलं गेलं पाहिजे या हेतूने जे निर्माण होतं त्याला अशी बंधनं ठेवून चालतील का? कारण सिच्युएशन सिनेमातली काही येऊ शकते. आणि ॲज वी ऑब्झर्व, आपण नेहमी बघतो की चित्रपट हे समाजाचा पण एक आरसा असतोच की. समाजाचं प्रतिबिंब चित्रपटात पडतं. मग जसे चित्रपटातले विषय बदलले तसेच समाजाचे जसे बदल होत गेले तसे चित्रपटाचेही विषय बदलत गेले. म्हणून सुरुवातीला पौराणिक असलेले विषय नंतर सामाजिक झाले आणि सामाजिक असलेले विषय पुढे पुढे कौटुंबिक झाले. कौटुंबिक असलेले विषय पुढे व्यक्तिसापेक्ष, दोन व्यक्तींमधल्या नातेसंबंधांमधला तणाव, प्रेमाचे त्रिकोण हे सगळं नंतर येत गेलं. तुम्ही जर सुरुवातीचे सिनेमे बघितलेत तर फार ढोबळ आहेत. भक्त प्रल्हाद किंवा रामायण, महाभारत. कारण हे तुमच्या हिंदी चित्रपट संगीताला किंवा हिंदी चित्रपटाला अपेक्षित असलेला जो क्लास होता तो जास्तीत जास्त आपल्याकडे आधी आला पाहिजे म्हणून पौराणिक विषय होते. पुढे हेच विषय स्वातंत्र्यानंतर वेगळे झाले. मग सामाजिक प्रॉब्लेम्स, एक एक समस्या निर्माण झाल्या, दुसरं महायुद्ध झालं, त्यातून आलेले सिनेमे वेगळे होते. आणि नंतर ह्या सगळ्यातून माणसाला एक आर्थिक स्थैर्य लाभलं, पण नातेसंबंधांमधला दुरावा वाढत गेला, त्यातली कॉम्प्लिकेशन वाढत गेली. मग त्याचं रिफ्लेक्शन, त्याचं प्रतिबिंबसुद्धा आपल्या चित्रपटात पडलं आणि पर्यायाने ते संगीतात पडलं. मग तुम्ही लक्षात घ्या, आधीचं संगीत आणि नंतरचं जेव्हा असं आपण म्हणतो तेव्हा मेजर फॅक्टर कुठे झालेला आहे तोही पुढे सांगणार आहे. पण सुरुवात आपली जी आहे की नौशाद साहेबांचा काळ काय होता आणि पुढे तो काळ कसा बदलला. नौशाद जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्या काळात शास्त्रीय संगीतावर आधारलेल्या रचना जास्त होत्या. लता मंगेशकर ह्या आवाजाचा उदय झाला तेव्हा नौशाद साहेबांसारख्या संगीतकाराच्या शैलीतही बदल झाला. याचं उत्तम उदाहरण तुम्हाला सांगते. जोहराबाई अंबालावालीच्या आवाजात एक गाणं नौशाद साहेबांनी केलेलं आहे. आपल्यापैकी अनेक जणांना ते गाणं माहीत असेल. अखियाँ मिला के जिया भरमा के चले नहीं जाना. गाणं अतिशय गाजलं. फार छान गाणं आहे. ती चाल वाईट नाही, शब्दही वाईट नाहीत,
पण नेमकं काय पुढे घडलं हे फार रंजक आहे बघा. ते गाणं तुम्हाला आठवतं कसं आहे? अखियाँ मिला के जिया भरमा के चले नहीं जाना, हो चले नहीं जाना. अखियाँ मिला के जिया भरमा के चले नहीं जाना, हो चले नहीं जाना. आठवलं? खूप वेळा रेडिओवर लागतं. रतन चित्रपट गाजला, नौशादचा गाजलेला पहिला सिनेमा तो. पण गंमत बघा, नौशाद साहेबांच्या स्वतःच्या लग्नात हीच गाणी बँडवर वाजत होती, पण त्यांना हे सांगण्याची परवानगी नव्हती की ही गाणी मी दिली आहेत. कारण त्यांच्या घरच्यांना हे मान्य नव्हतं की आपला मुलगा संगीतकार आहे आणि उलट असल्या काहीतरी फिल्म इंडस्ट्रीत जाऊन तो वाया जातोय. आता त्याचं लग्न लावून देऊ म्हणून लखनौला वडिलांनी बोलवलं आणि लग्न लावून दिलं. आणि त्याला बजावण्यात आलेलं होतं, कुणालाही सांगू नकोस तू संगीतकार आहेस ते. मग काय सांगायचं तर ते म्हणले तू शिंपी आहेस असं आम्ही सगळ्यांना सांगितलेलं आहे. टेलरिंग का काम करता है, दर्जी है हमारा बेटा. तर ते वा चांगलं आहे, उत्तम. म्हणून ते लपवून ठेवलं आणि नौशाद साहेबांनी हे लिहून ठेवलं आहे की मी इथे घोड्यावर बसलेलो आहे आणि माझी गाणी वाजतायत बँडवर. म्हणजे ती इतकी लोकप्रिय झाली आहेत ह्याचा एकीकडे आनंद होत होता, पण मी हे सांगू शकत नव्हतो कुणाला की अरे ही मी गाणी दिली आहेत, माझी चाल आहे ही. त्यातला मनोरंजनाचा ह्या किस्स्यामधला भाग बाजूला ठेवला तर एक लक्षात येतं की तो काळ असा होता की प्रतिष्ठा मिळत होती पण ती मर्यादित होती. अजूनही लोकांना चित्रपट उद्योग म्हणजे काहीतरी वाया गेलेल्या मंडळींचं हे काम आहे असंच वाटत होतं. हळूहळू का आपण म्हणतो की नौशाद साहेब, अनिल विश्वास यांनी पाया रचला, त्यांनी एक प्रतिष्ठा मिळवून दिली. शास्त्रीय संगीताचा उत्तम उपयोग करून घेतला आणि गाणी जनमानसाच्या मनात खेळायला लागली, ओठावर गाजायला लागली. तेव्हा हे सगळं संगीत पुढे गेलं. म्हणून त्यांचे आपल्यावर उपकार आहेत. आता या नौशाद साहेबांना जेव्हा लता मंगेशकर नावाचा आवाज मिळाला तेव्हा त्यांची संगीत देण्याची पद्धतही बदलली. ती कशी बदलली? अखिया मिला के वाईट गाणं होतं का? नाही. पण त्यात तुम्हाला कुठे भावनेची तरलता दिसते का, उत्कटता दिसते का, किंवा थोडं आणखीन ज्याला आपण पॉलिश म्हणतो ते दिसत नाही. ते आलं ते बाईंच्या प्रवेशानंतर. ह्याच नौशाद साहेबांनी बाईंसाठी काय बांधलं, लताबाईंसाठी कुठलं गाणं बांधलं? उठाए जा उनके सितम. त्याची चाल बघा, तुम्हाला त्याची झलक ऐकवते आणि हेही सांगते की लता हा काय फरक पडलेला आहे लताबाईंच्या एंट्रीनी, कुठल्या सुरामुळे ते गाणं इतकं सुंदर झालं. उठाए जा उनके सितम और जिए जा यूं ही मुस्कुराए जा, आंसू पिए जा. उठाए जा उनके सितम और जिए जा यूं ही मुस्कुराए जा, आंसू पिए जा. उठाए जा उनके सितम. किती गोड आहे ही चाल. अखिया मिलाकेपेक्षा या चालीचा गोडवा जास्ती आहे. आणि आता तो सूर सांगते की ज्या सुरामुळे लताबाईंचं वेगळेपण जाणवतं. यूं ही मुस्कुराए जा, हा तो मध्यम आहे, तो इथे भिडतो. कारण लताबाईंनी त्यांच्या गळ्यातला सूक्ष्मतम पडदा वापरून तो सूर लावल्यामुळे डोळ्यात पटकन पाणी येतं. यूं ही मुस्कुराए जा, आंसू पिए जा. उठाए जा उनके सितम.
सितम, यही है मोहब्बत का दस्तूर है दिल, दस्तूर है दिल, वो गम दे तुझे तू दुआएं दिए जा, उठाए जा उनके सितम. हे गाणं नक्कीच वेगळं होतं आणि इथून सुरू झाला तो आपल्या चित्रपट संगीतातला एक महत्त्वाचा अध्याय. म्हणून नौशादपासून सुरू करून आपण पुढे जाणार आहोत. खूप संगीतकार आहेत, खूप सुंदर गाणी आहेत. आपल्याकडे वेळ कमी आहे. जास्तीत जास्त तुम्हाला देण्याचा प्रयत्न आहे. काहीच गाळायची इच्छा नाही आणि काही गाळणारही नाही. पुढे जाते. अनेक प्रवाह आपल्याकडे येऊन मिळाले, अनेक संगीतकार आले. प्रत्येक वेळी रसिक हो, संगीतकार भारताच्या ज्या ज्या भागातून आला त्या त्या भागातली तो वैशिष्ट्य घेऊन आला. मराठी संगीतकार होते, त्यांनी मराठी वाद्य, मराठी लोकधुना ह्या ते आपल्याबरोबर घेऊन आले. बंगालातनं जे संगीतकार आले ते बंगाली लोकसंगीताची एक पार्श्वभूमी घेऊन आले आणि या सगळ्यांनी आपलं संगीत केलं, अतिशय समृद्ध केलं. असेच बंगालातून आलेले एक अतिशय प्रतिभाशाली संगीतकार म्हणजे SD बर्मन. बर्मनदांबद्दल बोलावं तितकं कमी आहे. का? बर्मनदा यांना आपण चिरतरुण संगीतकार म्हणतो. का चिरतरुण म्हणतो आपण? कारण बघा, तुम्हाला आठवत असेल, तुम न जाने किस जहां में खो गए, हम भरी दुनिया में तन्हा हो गए, तुम न जाने किस जहां में खो गए. हे गाणं ते मिली, अभिमान, चुपके चुपके ही सगळी 70च्या दशकातली गाणी, म्हणजे 50चं दशक आणि 70-80च्या दशकापर्यंत काम करणं, केवढा मोठा स्पेक्ट्रम आहे हा करिअरचा. इतक्या प्रकारची गाणी बर्मन त्यांनी दिली. ठंडी हवाएं लहरा के आए, रुत है जमा तुमको यहाँ कैसे बुलाए, ठंडी हवाएं, ठंडी हवाएं. मग ती झुळूक त्या चालीत सुद्धा दिसली पाहिजे. ह्या गाण्याला असलेली चाल जी आहे त्याचा फ्लो लक्षात घ्या, त्याचा प्रवाह लक्षात घ्या, म्हणजे बर्मनदा काय होते तुम्हाला कळेल. कैसे बुलाए, ठंडी हवाएं लहरा के आए, रुत है जमा तुमको यहाँ कैसे बुलाए, ठंडी हवाएं. ही बर्मनदांची खासियत होती की अतिशय सुंदर आणि सगळ्यांना आवडतील अशाच चाली त्यांनी दिल्या. बर्मनदांचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की त्यांच्या चालींची, त्यांच्या गाण्यांची अनेकदाची सुरुवात व्हायची ना, ती एखाद्या सुंदर आलापानी व्हायची. अभिमान सिनेमा कोणी कोणी बघितला आहे? अभिमानमधली कुठली गाणी तुम्हाला आवडतात? पटकन सांगता येतील गाण्यांची नावं? बरोबर. आणखीन? तेरी बिंदिया. आणखीन? लता मंगेशकरांची कुठली गाणी आहेत? बरोबर. नदिया किनारे, हे राय कंगना, पिया बिना, ही सगळी गाणी आठवतात? यात काय कॉमन दिसतं तुम्हाला? ही गाणी आलापानी सुरू होतात.
सजना ऐसे उलझ गए अनाड़ी, सजना नदिया किनारे हेराए आई कंगना, नदिया किनारे हेराए आई कंगना. आठवलं? आणखीन कुठलं गाणं आहे? पिया बिना पिया बिना. किती सुंदर ही गाणी आहेत बघा. ही गाणी आलापाने सुरू होतात. याचं कारण असं आहे की ती जी उमा आहे ती कुणाची मुलगी आहे? एका शास्त्रीय संगीत गायकाची मुलगी आहे. ती अचानक गाणं सुरू करणार नाही, ती आलापानं गाणं सुरू करेल. हा विचार संगीतकाराचा आहे. बर्मंदांची एक विशिष्ट लकब होती. आवाजाची कुठली त्यांना क्वालिटी पाहिजे टोनमधली तीच त्यांना हवी असायची आणि त्यामुळे ते काय करत असत बघा. खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. सकाळी सकाळी लताबाईंना फोन करत असत. कुठल्याही गायकाचा खरा आवाज आज कसा आहे ते सकाळी बिछाण्यातच त्याला कळतं. लताबाईंना फोन करत असत आणि लताबाईंनी फोन उचलला की त्यांचा हॅलो ऐकून ते ठरवायचे की आज रेकॉर्डिंग करायचं की नाही करायचं. बघा काय कान असतील तीक्ष्ण. लताबाई हॅलो म्हणायच्या आणि जर त्यांना हवा असलेलाच त्यांचा आवाज असला तर बर्मंदा एवढंच सांगत, कुछ नहीं लता, याद दिलाने के लिए फ़ोन किया कि आज रेकॉर्डिंग है. आणि जर नसेल तर तो जर हॅलो त्यांना हवा त्या आवाजाचा नसेल तर बर्मंदा सांगायचे, लता ये कहने के लिए फ़ोन किया था कि आज का रिकॉर्डिंग कैंसिल हो गया है. डायरेक्ट कॅन्सल. साक्षात लताबाईंच्या आवाजावर त्यांचा इतका आग्रह होता की लता मंगेशकरांचा सुद्धा आवाज रोज एकसारखा नसतो. आज असा आहे म्हणून उद्या असेल असं नाही. हवी ती टोनल क्वालिटी मिळेपर्यंत थांबण्याची त्यांची तयारी होती. हे किती महत्त्वाचं आहे. त्यामुळे ती गाणी बनली, ती अशी चिरस्थायी बनली. त्याला कुठलंही काळ त्याच्यावर काहीच परिणाम करू शकत नाही. एक अतिशय सुंदर डुएट आहे मन्नाडे आणि लताबाईंचं. त्या गाण्याचे शब्द आहेत, सोच के ये गगन झूमे अभी चांद निकल आएगा. बघा हे वातावरण किती छान आहे की चंद्राचा उदय अजून व्हायचाच आहे पण चंद्र दिसणार आहे. आपण कोजागिरी कालच साजरी केली. चंद्राचं सौंदर्य आता आपल्याला दिसणार आहे. या विचाराने ते आकाशच उत्तेजित झालेलं आहे. किती सुंदर कल्पना आहे. काय हवा असेल ती, किती सुंदर वारा सुटला असेल. आणि झिलमिल चमकेंगे तारे. आता शब्दोच्चार, चालीचा एकूण ग्राफ ज्याला म्हणतो तो बघा कसा आहे. तुम्हाला गाणं नक्की माहीत असेल. सोच के ये गगन झूमे. आता झूमे शब्दावरच आलाप आहे. झूमे शब्द खरोखर वळवला आहे, लक्षात घ्या. सोच के ये गगन झूमे अभी चांद निकल आएगा, झिलमिल चमकेंगे तारे. सोच के ये गगन झूमे. या संगीतकारांनी इतकं सुंदर काम करून ठेवलं आहे की त्यांच्या कामाचा आपल्याला अजूनही पुरेसा थांग लागलेला नाही. बर्मंदा हे असेच होते की ज्यांना हे बरोबर कळलं होतं की लोकांना काय आवडेल आणि काय भिडेल लोकांच्या मनाला. आशा भोसलेंनी एका मुलाखतीत सांगितलं आहे की त्यांनी मला एक गाणं असं म्हणायला सांगितलं की ज्याची सुरुवात ही कुजबुजते स्वरात होते, विस्परिंग.
कुजबुजत कुजबुजत ते गाणं एकदम बोल्ड होतं एका पॉईंटला. जसं लहान मुलाच्या कानात आपण काहीतरी कुजबुजतो आणि कुर्र म्हणतो, तसं आशा तुला हे गाणं गायचं आहे. तर आशाबाई म्हणाले की मी गोंधळले, मला कळे ना नेमकं बर्मनदांना काय म्हणायचं आहे. कुठलं गाणं असेल ते ज्याच्यात आधी कुजबुजता आवाज आहे आणि पुढे एकदम बोल्ड केला आहे. तनुजावर चित्रित झालेलं गाणं आहे. कोण सांगेल? तनुजावर चित्रित झालेलं गाणं आहे आशा भोसलेंचं. बरोबर, क्या बात आहे. जोरदार टाळ्या मॅडमसाठी झाल्या पाहिजेत. आपलं नाव मॅडम सगळ्यांना सांगा. प्रमोदरावांच्या भगिनी आहेत अनघाताई. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. अतिशय सुंदर गाणं आहे बघा. गायला किती कठीण आहे. फक्त रात अकेली है इथपासून सुरू होतं ते विस्परिंग आहे आणि कानो में मेरे जो भी चाहे कहिए तो बिनधास्तपणा दिसला पाहिजे, म्हणून तेवढ्याच पुरता आवाज मोठा करायचा आणि पुन्हा मागे आणायचा. रात अकेली है बुझ गए दिए आके मेरे पास कानों में मेरे जो भी चाहे कहिए जो भी चाहे कहिए रात अकेली है बुझ गए दिए आके मेरे पास कानों में मेरे जो भी चाहे कहिए जो भी चाहे कहिए. ही किमया संगीतकाराची जितकी तितकीच गीतकाराची, तितकीच गायक गायिकांची. आपल्याकडे मी सांगितलं तसं लोकसंगीताचा इतका पगडा होता आपल्या संगीतकारांवर सुद्धा की बर्मनदांनी सुद्धा अनेक लोकधुना वापरल्या आहेत. आणि बंगालमधल्या इतकी समृद्ध परंपरा बंगालची असल्यामुळे खजिन्याला काही तोटा नव्हताच. त्यांचं एक गाणं आहे सुंदर. पटकन तुम्हाला त्याचं बंगाली आधी गाणं कुठलं होतं तेही सांगते आणि आधी ती चाल तुम्हाला ऐकवते. बघा तुमचं आवडीचं गाणं आहे. सुनरी पवन पवन पुरवैया मैं हूँ अकेली अलबेली तू सहेली मेरी बन जा साथिया तू बन जा साथिया. सुनरी पवन पवन पुरवैया मैं हूँ अकेली अलबेली तू सहेली मेरी बन जा साथिया तू बन जा साथिया. गाणं आठवतंय? कुठल्या सिनेमातलं आहे? नाही. कुणावर चित्रित झालंय? नाही. नायिका अंध आहे. मौशमी चॅटर्जी. बरोबर. सिनेमाचं नाव? अनुराग. हे गाणं ना मूळ बंगाली आहे. बघा किती गोड आहे ते पण. के जा शेरे भाटी गांग बैया आमार भय धोनरे कोयो नयूर नितो बोया तोरा के जाश के जाश रे भाटी गांग बैया आमार भय धोनरे कोयो नयूर नितो बोया तोरा के जाश के जाश. बंगालीतही ते किती गोड वाटतं. अशा अनेक धुना आपल्याकडे आल्या. सलील चौधरी असतील, हेमंत कुमार असतील, ह्या सगळ्यांनी, हे सगळे बंगाली होते आणि त्यांनी बंगाली भरपूर खजिना लुटला. त्यात गंमत अशी झाली की
की रवींद्र संगीत तुम्हाला ऐकून कदाचित माहीत असेल, गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी ज्या रचना केल्या, म्हणजे लिहिल्याही त्यांनीच आणि त्याला चालही टागोरांनीच दिली. रवींद्र संगीत हा आजही बंगाली माणसाच्या अतिशय स्वाभिमानाचा असा मानबिंदू आहे. आणि रवींद्र संगीतात तुम्ही एकही ओळ बदलू शकत नाही, एकाही ओळीला तुम्ही स्वतःची चाल देऊ शकत नाही, इतकं ते कडक पाळतात. पण त्या रवींद्र संगीताचा सुद्धा वापर आपल्या संगीतकारांनी केलेला आहे. आणि अशा वेळेला मूळ जर गाणं दुःखी असेल तर त्याचा रस बदललेला आहे, म्हणजे ते परत हिंदीत आणताना ते दुःखी नाही ठेवलं, त्यांनी बदललं. छूकर मेरे मन को किया तूने क्या इशारा, बदला ये मौसम लगे प्यारा जग सारा, छूकर मेरे मन को किया तूने क्या इशारा. हे गाणं ओरिजिनल रवींद्र संगीतातलं आहे आणि त्याची चाल आणि त्याचा भाव अतिशय करुण आहे. पण छूकर मेरे मन को हे काही दुःखी गाणं नाही. त्यामुळे हे फार महत्त्वाचं आहे की तिथून घेताना त्यावर स्वतःचे संस्कार संगीतकारांनी केले, म्हणून त्या गाण्यांना इतकं चिरस्थायी अस्तित्व आहे. असाच ज्याचं नाव अजिबात टाळता येत नाही असा संगीतकार म्हणजे मदन मोहन. मदन मोहन कशासाठी प्रसिद्ध आहे? कशाचं सम्राट म्हटलं जातं मदन मोहनला? कोणी सांगेल? गझल सम्राट, बरोबर. फक्त याच अभ्यास करून आलेत. गझलांचा सम्राट मदन मोहन. आणि गझल ही मुळात एक साहित्यिक ते वृत्त आहे. गझल हा संगीत प्रकार नाहीच आहे, एक तो साहित्यिक प्रकार आहे. म्हणजे काय, त्याचा लिखाणाचा, त्याच्या कवितेचा एक विशिष्ट असा फॉर्म आहे, पद्धत आहे. 2-2 ओळींचे शेर असतात, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. गंमत बघा, पटकन गझल आणि साधं गाणं यातला पटकन फरक तुम्हाला समजावते, तुम्हाला माहितीच आहे, पण तो अधिक ठळक करते. एकच घटना कवितेतून पण सांगता येते आणि गझलेतून पण सांगता येते. बघा, कविता करतात माणसं, आपल्याला माहिती आहे. कवींचं प्रचंड मोठं पीक आपल्या महाराष्ट्रात आहे. साहित्य संमेलन डोळ्यापुढे आणा, कशी रांग लागलेली असते कविता संमेलनात. कवींचा आपल्याकडे तोटा नाही, कविता भरपूर येतात आपल्याकडे. एकच घटना, प्रियकरांनी प्रेयसीला गुलाबाचं फूल दिलेलं आहे. आता ही घटना कवितेत पण सांगता येते आणि गझलेत पण सांगता येते. कवितेत सांगताना कशी होते बघा, काट्या सहजे फूल दिले तू, ते मज भारी आवडले. ही कविता आहे, त्याला एक वृत्त आहे बघा ना, त्याला एक मीटर आहे, त्याला एक रिदम आहे. काट्या सहजे फूल दिले तू, ते मज भारी आवडले, डाडा 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 डा, असं ते वृत्त आहे. आता हीच घटना तुम्हाला गझलेतून सांगायची तर कशी सांगाल? बघा, कविता काय झाली, काट्या सहजे फूल दिले तू, ते मज भारी आवडले. आता गझल काय सांगेल, तू दिलेले फूल, बघा, तू दिलेले फूल मजला पसंत आहे, तू दिलेले फूल मजला पसंत आहे, आहे फुलात काटा तोही पसंत आहे. ही झाली गझल. घटना तीच आहे, सांगण्याचा अंदाज बदलला. काय बदललं तर त्याच्यात शब्दांचे खेळ केले गेले, त्याच्यात एक चमत्कृती आणण्यात आली, दुसऱ्या ओळीत काहीतरी स्पेशल सांगितल्याचा फील गझलमध्ये आहे. अशा या गझलांचा बादशाह म्हणजे मदन मोहन. यूं हसरतों के दाग मोहब्बत में धो लिए, खुद दिल से दिल की बात कही और रो लिए. कशा काळजाला भिडणाऱ्या गोष्टी आहेत ह्या. घर से चले थे हम तो खुशी की तलाश में. प्रत्येक जण या जगात सुखाच्याच शोधात असतो, पण त्याला हे माहीत नसतं की तू सुखाच्या शोधात निघालास, पण नाक्या नाक्यावर कोण उभी आहेत तर दुःख उभी आहेत.
गम राह में खड़े थे वही साथ हो लिए, खुद दिल से दिल की बात कही और रो लिए. होठों को सी चुके तो जमाने ने ये कहा. बघा काय किती तरल हा विचार आहे. मी ओठ शिवून गप्प बसले तर मला असं सांगण्यात आलं की गप्प नका बसू, बोला. मला बोलायची इच्छा नसताना माझ्यावर लादण्यात आलंय. होठों को सी चुके तो जमाने ने ये कहा, ये चुप सी क्यों लगी है, अजी कुछ तो बोलिए. आता हे इतके जेव्हा ज्वलंत शब्द येतात तेव्हा संगीतकाराची जबाबदारी किती वाढते बघा. आता संगीतकाराची किमया कुठे आहे, तर काही ठिकाणी चालीत पॉजेस ठेवणं. पॉज म्हणजे काय, विराम, थांबणं. ते अर्थपूर्ण पॉज असणं म्हणजे त्या चालीचा, त्या शब्दांचा अर्थ जो आहे तो अधिक गडद होतो, ठळक होतो. यूं हसरतों के दाग मोहब्बत में धो लिए, खुद दिल से दिल की बात कही और रो लिए. यूं हसरतों के दाग मोहब्बत में धो लिए, खुद दिल से दिल की बात कही और रो लिए. यूं हसरतों के दाग. घर से चले थे हम तो खुशी की तलाश में, घर से चले थे हम तो खुशी की तलाश में, खुशी की तलाश में. गम राह में खड़े थे वही साथ हो लिए, खुद दिल से दिल की बात कही और रो लिए. यूं हसरतों के दाग. आता मी म्हटलं तसं ये चुप सी क्यों लगी है ही ओळ ऐका. होठों को सी चुके तो जमाने ने ये कहा, होठों को सी चुके तो जमाने ने ये कहा, जमाने ने ये कहा, ये चुप सी क्यों लगी है, अजी कुछ तो बोलिए. खुद दिल से दिल की बात कही और रो लिए. यूं हसरतों के दाग. इतका विचार चालींमध्ये होत होता. आता आणखीन एक अतिशय महत्त्वाची गोष्ट मदन मोहनच्याबद्दल सांगायची ती म्हणजे काव्य आणि चाल यातला घनिष्ठ संबंध काय असतो. काव्य तुम्हाला काय सांगतंय, जमी से हमें आसमां पर बिठा के गिरा तो न दोगे. गाणं आठवलं. जमी से हमें आसमां पर बिठा के गिरा तो न दोगे, अगर हम ये पूछें कि दिल में बसा के भुला तो न दोगे,
तर जमी से हमें आसमां पर बिठा के गिरा तो न दोगे. मग चालसुद्धा कशी जाते बघा. आधी खालून वर जाते चाल आणि नंतर गिराकेला खाली येते. आरोह आणि अवरोह आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. गाणं न शिकताही आपल्याला एवढं नक्की माहिती असतं की आरोह म्हणजे स्वर खालून वर जातात आणि अवरोह म्हणजे स्वर वरून खाली येतात. मग याचा उपयोग संगीतकार कसा करतो. जमी से हमें आसमां पर वरती गेली चाल. बिठा के गिरा तो न दोगे. बिठा के गिरा तो न दोगे. तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा क्या है. ये उठे सुबह चले ये झुके शाम ढले. आठवतंय गाणं. मेरा जीना मेरा मरना. पुढे काय. इन्हीं पलकों के तले. तुम्ही समजू नका, त्यांना पण माहिती आहे, फक्त बायकाच उत्तर देतात असं नाही. तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा क्या है. ये उठे सुबह चले आणि ये झुके शाम ढले. आपण आत्ता काय ऐकलं की अर्थाप्रमाणे चाल. बघा, उठेला स्वर वरती जातील आणि झुकेला खाली येतील. आणि मेरा जीना मेरा मरना इन्हीं पलकों के तले म्हणजे कुठे खाली ना. मग ती ओळ सुद्धा कशी खाली येते ते बघा. तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा क्या है. ये उठे सुबह चले चढले वर. ये झुके खाली आले शाम ढले. मेरा जीना मेरा मरना इन्हीं पलकों के तले. स्वर खाली आले. तुम्हाला आधी मनापासून सांगते की असे क्षण जेव्हा मी अनुभवले माझा अभ्यास करताना, तेव्हा एक विलक्षण असा थरार मला जाणवला. कारण खरोखर ही गोष्ट आधी लक्षात आली नव्हती, कुणीही सांगितलेली नव्हती, पण ती जेव्हा माझ्या लक्षात आली तो क्षण माझ्या आयुष्यातला एक टर्निंग पॉईंट होता. आणि तो जो थरार मी अनुभवला तो मी तुमच्यापर्यंत पोचवते. कारण त्याशिवाय त्या ऋणातून माझी मुक्तता होणार नाही. हा विचार माझा त्यामागे आहे. आणि खरोखर या संगीतकारांचं काम इतकं मोठं आहे. आज आपला विषय जो आहे तो नौशाद ते अजय अतुल असा होता. म्हणजे होता म्हणण्याचं असं कारण काही गाणी मला दाखवता येत नाही आहेत. अजय अतुलांचं मला गाणं दाखवायचं होतं स्क्रीनवर, पण हरकत नाही, मी अलीकडच्या काळातलं एक सुंदर गाणं तुम्हाला ऐकवणार आहे. तत्पूर्वी आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे फक्त एक उद्घोषणा करते की अफसाना लिख रही हूँ आणि रहे ना रहे हम ही माझी दोन्ही पुस्तकं इथे उपलब्ध आहेत. आपण ती जरूर घ्यावी. आणि हिंदी भाषांतरसुद्धा रहे ना रहे हमचं आहे. हिंदी भाषकांना सुद्धा ते उपयुक्त आहे. ही दोन्ही पुस्तकं चित्रपट संगीतावर आहेत. गाणं बारकाईनं कसं ऐकावं हे यात मी सांगायचा प्रयत्न केला आहे. आणि अफसाना जे आहे ते आत्ता अभिमानबद्दल जे सांगितलं की गाणी त्या कथेचा भाग होऊन कशी येत होती, त्यावर एक एक सिनेमा घेऊन बंदिनी, अभिमान, इजाजत, साथ साथ, चितचोर, घरोंदा अशासारखे जे सिनेमे होते ज्यांच्यात गाणी अतिशय सुंदर होती, तसे सिनेमे घेऊन ही सुद्धा लेखमाला लोकसत्तामध्ये मी लिहित होते, त्यावरच आधारित हे पुस्तक आहे. तेव्हा जरूर ही पुस्तकं तुम्ही घ्या असं मी तुम्हाला आवाहन करते. आणि एक ही चळवळ म्हणून चालवते, त्यासाठी तुम्हाला माझ्याबरोबर जर यायचं असेल, माझ्या कार्यक्रमांची माहिती, माझ्या लिखाणाची माहिती, तर एक फोन नंबर मी सांगते, तो फक्त लिहून घ्या किंवा टाईप करून घ्या, सेव्ह करा आणि त्यावर व्हॉट्सॲपवर आम्हाला फक्त हाय असं करून पाठवा. तुम्हाला एक लिंक मिळेल, ती लिंक तुम्हीच घेऊन त्या व्हॉट्सॲप ग्रुपवर यायचं आहे. कुठलाही सक्ती काहीच नाही आहे, पण तुम्हाला जर
आवड असेल या प्रकाराची तर अवश्य माझ्याबरोबर या, कारण आपल्याला चांगल्या अभिरुचीचा समाज आज घडवायचा आहे. मला तुमच्याबद्दल मनापासून कौतुक वाटतं की इतकी सुंदर व्याख्यान मला तुम्ही चालवताय. आज एवढे कष्ट आहेत, दहीहंडीकर कुटुंबाचे आहेत, तुमचे सगळ्यांचे कष्ट आहेत की ही सोपी गोष्ट नाही, हे मला नक्कीच माहिती आहे. त्यामुळे मनापासून तुमचं मी अभिनंदन करते आणि तुमच्यासारख्यांचीच आज या चळवळीला गरज आहे. नंबर सांगते 7021 44 1810. पुन्हा सांगते 7021 44 1810. 70 21 44 18 10 हा नंबर आहे. MD प्रोडक्शन्स म्हणजे आमचा. उदय मटकर इथे उपस्थित आहेत, माझे सहकारी. ते तुम्हाला ग्रुपमध्ये घेतील आणि आपल्या पुढच्या योजनांबद्दल सांगतील. मला कल्पना आहे अजून विषयात बोलण्यासारखं खूप आहे, सांगण्यासारखं खूप आहे, पण आपल्याकडे थोडा वेळ कमी पडला आपल्याला. पण मी तुम्हाला वचन देते की मी नंतर पुन्हा नक्की येईन आणि एक फुल फ्लेश तुमच्यासाठी कार्यक्रम घेऊन येईन, कारण हा विषय इतका मोठा आहे की आम्ही कार्यक्रम रहे ना रहे हम हा जो करतो तो 3.5-4 तास चालतो, कारण अनेक संगीतकार अनेक गाणी त्यात आपण घेत जातो. पण तुम्हाला खास मी अलीकडच्या काळातलं सुद्धा गाणं ऐकवणार आहे, त्याशिवाय जाणार नाही. कारण हा प्रवास जो आपला सुरू झाला आहे तो जरी नौशाद, मदन मोहन, SD बर्मन अशा संगीतकारांनी सुरू केलेली ही यात्रा आहे, ती पुढे अनेक संगीतकारांनी तीच परंपरा चालवली आणि अतिशय सुंदर गाणीसुद्धा दिली. प्रत्येक काळात बरं वाईट काहीतरी घडतच असतं. त्यामुळे काही गाणी अशी येतात की तो आपल्याला कानाला फक्त धांगडधिंगा वाटतो, पण काही गाणी अजूनही शास्त्रीय संगीतावर आधारित अशी येतात. त्यापैकी एक पुरिया धनाश्री रागावर आधारित असं गाणं ऐकवत. हे गाणं पुरिया धनाश्री रागावर आहे. हा राग संध्याकाळचा आहे. आता हे गाणं मोह मोह के धागे हा सिनेमा कोणी कोणी पाहिला आहे? कुठला सिनेमा आहे हा? दम लगा के हायशा, बरोबर. तुम्हाला आठवतं की त्या दोघांचं लग्नच होतं कसं, हे आश्चर्य आहे. त्यानंतर त्यांचं पटत नाही. आपल्याला वाटतं त्यांचं कधीच पटणार नाही, कारण त्यांच्यात इतका फरक आहे दोघांच्यात की आता यांचं लग्न काही टिकणार नाही असं आपली खात्री पटायला लागते. पण अतिशय सुंदर ती स्टोरी आहे आणि त्यात खूप बदल होतात पुढे. माझा हे सांगण्याचा उद्देश हा आहे की ह्या शब्दांमध्ये आणि ह्या रागामध्ये सुद्धा त्याचा विचार झालेला आहे, अन्नू मलिकनी केलेला आहे. यात एक शब्द आहे बघा, तू दिनसा है मैं रात. इतका फरक आहे आपल्यात की तू दिवस असलास तर मी रात्र आहे. पण मग अशाने आपलं मिलन होणारच नाही का? तर तसं नाही. संध्याकाळ कशासाठी असते? संध्याकाळचा प्रहर कशासाठी असतो? दिवसानंतर एकदम रात्र होते का? लाईट बंद केला आणि उजाडला असं होत नाही. तसाच उजेड एकदम जात नाही, तो हळूहळू जातो. म्हणूनच त्याला 2 प्रहरांना जोडणारी संधी म्हणून त्याला संधी प्रकाशाची वेळ म्हणतो. आणि रागांनासुद्धा संधी प्रकाश राग म्हणतो. 2 गोष्टींना संधी म्हणजे सांधणं. मग तू दिनसा है असं जरी असलं आणि मी रात्र असले तरीही आपण संध्याकाळ बनून एकमेकांच्या आयुष्यात एकमेकांना भेटू शकतो. तू दिनसा है मैं रात, मिल जाए दोनों शामों की तरह. इतका सुंदर हा विचार आहे बघा. नी मोह मोह के धागे तेरी उंगलियों से जा उलझे,
कोई टोह टोह ना लागे, किस तरह गिरहा ये सुलझे, है रोम रोम एक तारा, है रोम रोम एक तारा, जो बादलों में से गुजरे। ये मोह मोह के धागे तेरी उंगलियों से जा उलझे, कोई टोह टोह ना लागे, किस तरह गिरहा ये सुलझे। तू होगा जरा पागल, तूने मुझको है चुना, तू होगा जरा पागल, तूने मुझको है चुना। कैसे तूने अनकहा, तूने अनकहा सब सुना, तू होगा जरा पागल, तूने मुझको है चुना। तू दिन सा है मैं रात आना, दोनों मिल जाए शामों की तरह। ये मोह मोह के धागे तेरी उंगलियों से जा उलझे, कोई टोह टोह ना लागे, किस धागे हजे सुलझे। ये मोह मोह के धागे तेरी उंगलियों से जा उलझे। एक मराठी आणि एक हिंदी ऐकवते. आपल्या मराठी संगीतकारांपैकी पंडित हृदयनाथ मंगेशकर हे एक फार प्रतिभाशाली संगीतकार. त्यांचं एक सुरेश भटांची अतिशय सुंदर गझल आहे, केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली. खास विदर्भातले तुमच्या विदर्भाचे सुरेश भट, जोरदार टाळी झाली पाहिजे. केव्हा तरी पहाटे, केव्हा तरी पहाटे, उलटून रात गेली, मिटले चुकून डोळे, मिटले चुकून डोळे, हरवून रात गेली, केव्हा तरी पहाटे. सांगू तरी कसे मी वय कोवळे उन्हाचे, वय कोवळे उन्हाचे. सांगू तरी कसे मी वय कोवळे उन्हाचे, वय कोवळे उन्हाचे. उसवून श्वास माझा, उसवून श्वास माझा, फसवून रात गेली, उसवून श्वास माझा. कळले मला न केव्हा सुटली मिठी जराशी, कळले मला न केव्हा सुटली मिठी जराशी, कळले मला न केव्हा. निसटून रात गेली, कळले कळले कळले.
मला न केव्हा. उरले उरात काही आवाज चांदण्यांचे. उरले उरात काही आवाज चांदण्याचे. आकाश तारकांचे उचलून रात गेली. आकाश तारकांचे उचलून रात गेली. केव्हा तरी पहाटे, केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली. मिटले 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 चुकून डोळे. जब हम न होंगे, जब हमारी खाक पे तुम रुकोगे. चलते चलते अश्कों से भीगी चांदनी में एक सदा सी सुनोगे. चलते चलते वहीं पे कहीं, वहीं पे कहीं हम तुमसे मिलेंगे. बनके कली बनके सबा बागे वफा में रहे न रहे हम महका करेंगे. बनके कली बनके सबा बागे वफा में रहे न रहे हम.